नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत आराध्या कथेच्या 42व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज रॉय हाऊसमध्ये एका चिमुकल्या परीचा नामकरण सोहळा खूपच थाटामाटात साजरी होणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वजण खूप आनंदी आणि उत्साहाने सहभागी आहे. तर मित्रांनो, दुसरीकडे रॉय हाऊसमध्ये या सोहळ्यामध्ये एक अनपेक्षित व्यक्ती रॉय हाऊसच्या उंबरड्यावर येऊन थांबलेली आहे. तर ही व्यक्ती नेमकं या पवित्र विधीमध्ये असं काय विघ्न घालणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग पूर्ण पहा. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हसून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्या बाहेर निघून गेल्या. रणजित तिथेच हॉलमध्ये फेऱ्या मारत होता. डॉक्टर बाहेर आल्यावर त्यांनी सर्वांना आनंदाची बातमी सांगितली. सगळे खूप आनंदी होते. रणजितच्या डोळ्यातून आनंदाश्रू होते. आकाश आणि समर्थने त्याला मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले. आराध्या, श्रेया आणि तन्वीसुद्धा अवनीपाशी पोहोचल्या होत्या. पण अवनी फक्त रणजितची वाट पाहत होती. गोलू उड्या मारत आरूला सांगत होता की तिचा छोटा भाऊ येणार आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद होतं. सर्वांनी अवनी आणि रणजितला थोडा वेळ एकटे सोडले. रणजित रूममध्ये आला तेव्हा अवनी बेडला टेकून बसली होती. त्याच्या पावलांचा आवाज ऐकताच तिची नजर त्याच्यावर स्थिरावली. त्याला पाहताच तिचे डोळे पुन्हा पाणावले. अवनी उठून त्याच्या छातीशी बिलगली. मनात चाललेले सर्व विचार तिची क्षणात बाजूला सारली आणि काही वेळ त्याच्या बाहूमध्ये स्वतःला सावरून घेतले. रणजितने तिला आपल्या मिठीत घेत म्हटले, आरामात मिसेस साय, आता आपल्या या छोट्याशा जगात आणखीन एक जीव येणार आहे. रणजितचे शब्द ऐकताच अवनीच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. दोघेही आता येणाऱ्या सुंदर भविष्याची स्वप्ने पाहू लागले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व चाचण्या केल्यावर समजले अवनी 1.5 महिना गरोदर आहे. दिवस सरत गेले. आदिराज आणि श्रेयासोबतच समर्थ आणि तन्वीची सुद्धा लग्नाची घोषणा केली गेली. अवनीला आता 2रा महिना लागला होता. त्यामुळे सगळ्यांच्या सोयीनुसार लग्नाची तयारी सुरू झाली होती. रणजितवर कामाचा ताण खूप वाढला होता. अवनीची जबाबदारी सांभाळण्यासोबतच त्याचे विमल देशपांडे आणि काव्याच्या हालचालीवरही लक्ष ठेवलेले होते. इकडे मालदीवमध्ये आर्नव आणि नव्या खूप आनंदी होते. जरी आर्नवने अजूनही स्वतःला संयमित ठेवले होते तरीही त्याचे नव्यावरचे प्रेमाचा वर्षाव केलाच होता, पण मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. नव्याला घाबरलेलं पाहून तो प्रत्येक वेळी आपला इरादा बदलत असे आणि तिला प्रेमाने बघत तिच्यापासून दूर व्हायचा. तिच्या जवळ राहून स्वतःवर नियंत्रण ठेवणे त्याच्यासाठी कठीण होते, पण तो तिच्यासाठी आणखीन वाट पाहायला तयार होता आणि नव्या त्याच्या या गुणावर फिदा होती. आर्नवने तिला प्रत्येक प्रकाराचे नाते दिले होते आणि इतके प्रेम व आदरही दिला होता. आर्नवचे स्वतःला तिच्यापासून दूर ठेवणे तिला आर्नवच्या सर्व भावनांना स्वीकारण्यास प्रवृत्त करत होते आणि आर्नव याच आशेवर होता की नव्या स्वतःहून तिचे भावना त्याला सांगेल. दिवस उलटत होते आणि आर्नव आपल्या आशेवर नव्याची वाट पाहत होता. त्याच्या परतीचे दिवसही जवळजवळ आले होते. 3 दिवसानंतरची फ्लाईट होती. त्यातच अवनीच्या बातमीमुळे त्याला लवकरात लवकर तिच्याकडे जायचे होते, पण अवनी आणि रणजितने त्याला समजावून तिथेच थांबवले होते. संध्याकाळची वेळ. नव्या आपल्या रूमच्या बाल्कनीतून समुद्राच्या लाटाकडे पाहत होती. तिच्या मनातही तशीच घलमेल होती. तिने मनातल्या मनात काहीतरी ठरवले आणि कोणाला तरी फोन केला. थोडा वेळ बोलून ती रूम बाहेर पडली. रात्री आर्नव आणि नव्या यांनी भोजन केले आणि ते परत रूममध्ये आले, पण आर्नवचे पावले तिथेच थांबले. रूमची सजावट पाहून तो थक्क झाला. त्याने मनात विचार केला की हे नक्की कोणी केलं. नव्याला काहीच चुकीचं वाटू नये. तेवढ्यातच त्याला आपल्या हातावर नव्याचा स्पर्श जाणवला. त्याने तिच्याकडे पाहिले तेव्हा ती त्याच्याकडे बघत होती. आर्नव काही बोलणार इतक्यात नव्या म्हणाली, तुम्ही किती दिवस मला स्वतःपासून दूर ठेवणार? आता तर पूर्णपणे आपलेसे करा. आर्नवने तिला प्रेमाने पाहिले आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हटलं, मी तर तुला कधीच आपलं मानलं आहे, मग अशी गोष्ट का बोलतेस? नव्या त्याच्या छातीशी बिलगली आणि तिने त्याच्या मानेवर हळूच आपले ओठ टेकवले. आर्नव एक क्षणासाठी स्तंभ झाला. त्याच्यासाठी एक वेगळीच भावना होती. हो, दरवेळीच तो स्वतःला थांबवत होता, पण आज तीच त्याला प्रेमाच्या प्रवासात ओढत होती. आर्नवने तिच्या कमरेवर आपली पकड घट्ट करत हळूच म्हटले, सांभाळून घे, नाहीतर नंतर पस्तावल.
आणि मी जर आता पुढे गेलो तर मागे फिरायची कोणतीही चान्स नसेल. पण नव्या ऐकली नाही. तिला त्याला तो हक्क द्यायचा होता जो खरोखर त्याचा होता आणि ज्यासाठी त्याने कधीच जबरदस्ती केली नव्हती. शेवटी तेच घडले. आर्नवचे नियंत्रण सुटले. त्याने नव्याला पूर्णपणे आपलेसे करण्यासाठी पावले उचलले. आता दोघेही एकमेकात पूर्णपणे हरवून गेले होते आणि त्याच रात्री न जाणे किती वेळा दोघे एकमेकांच्या बाहूमध्ये हरवले होते. नव्याची साथ आणि तिच्या आधाने आर्नवला वेळ लावले होते आणि शेवटी थकल्यानंतर दोघेही एकमेकांच्या मिठीतच झोपी गेले. आज दोन्ही मने, आत्मा आणि शरीर अशा प्रकारे एक झाली होती. दोघांच्याही मनात एकमेकांना पूर्णपणे पावून घेण्याचे समाधान होते. खोलीत विखरलेले कपडे आणि बेडवरच्या सुरकुत्या त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्नवला जाग आली तेव्हा नव्या शांत त्याच्या मिठीत झोपलेली दिसली. त्याने प्रेमाने तिचा चेहरा पाहिला आणि तिच्या कपाळावर हळूच किस करत म्हटले, "थँक सो मच नव्या, मला पूर्णपणे स्वीकारल्याबद्दल." नव्या हळूच हसली आणि डोळे न उघडताच त्याच्या अधिक जवळ सरकली आणि त्याच्या आगोशात लपून गेली. आर्नवने प्रेमाने तिला स्वतःमध्ये सामावून घेतले. इकडे मुंबईमध्ये संपूर्ण घर अवनीने दिलेल्या आनंदाच्या बातमीमुळे आनंदी झाले होते. शिवाय सगळे लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. या सगळ्यात समर्थने पाहिले की तन्वी थोडी अस्वस्थ आहे. तिने वेळ पाहून तिच्याशी बोलायचे ठरवले आणि तो तिच्या खोलीत गेला. एक क्षण समर्थला पाहून ती थांबली, पण तिने स्वतःला सावरले. समर्थ आत आला आणि त्याने दार लावून घेतले. मग त्याने तन्वीचा हात धरून तिला बेडवर बसवले आणि तिच्या शेजारी बसला. तो तिच्याकडे पाहत होता. त्याने तिचा हात धरून हळूच विचारले, "तू कशाबद्दल अस्वस्थ आहेस?" तन्वीने त्याच्याकडे पाहिले, पण ती काहीच बोलली नाही. समर्थने प्रेमाने विचारले, "जर लग्नाबद्दल तुला अजून काही शंका असेल तर मी थांबू शकतो. मला कोणतीही घाई नाही." तन्वीने हे ऐकले तेव्हा तिने त्याच्याकडे पाहिले. तो तिला शांतपणे बघत होता. तिने हळूच म्हटले, "बिलकुल नाही. मला आता तुझ्याशिवाय राहायचे नाही. एवढे आयुष्य तुला वाट पाहण्यातच गेले." समर्थ हसला. तन्वी त्याच्या छातीशी बिलगली. समर्थने तिच्या पाठीवर हात फिरवत विचारले, "काय झाले? तू अस्वस्थ का आहेस?" तन्वी हळूच म्हणाली, "माहीत नाही, भीती वाटत आहे. आधी कधी असे झाले नव्हते. आपण दोघे एकमेकांना किती दिवसापासून ओळखतो आणि आता जेव्हा आपण लग्न करत आहोत तर असे का होत आहे?" समर्थ हसला आणि तिला मिठीत घेत म्हटला, "हे सामान्य आहे. लग्नाआधी सर्वांनाच भीती वाटते. आपण एकमेकांना कितीही ओळखत असलो तरीही भीती वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस." तन्वीने मान वर करून त्याला पाहिले. समर्थच्या चेहऱ्यावरील त्या सुंदर हास्याने तन्वीच्या ओठावरही हास्य आले. तिच्या मनात चाललेले घालमेल समर्थच्या त्या हास्याने दूर झाली. हळूहळू दिवस सरत होते. आर्नव आणि नव्या परत आले होते आणि आता सगळ्या लग्नाच्या तयारीमध्ये गुंतले होते. रणजितने काव्यावर सतत लक्ष ठेवले होते, पण ती शांत होती. याच दरम्यान रणजित अवनीकडे लक्ष देऊ लागला होता. तिच्या छोट्या इच्छा, तिचे मूड स्विंग तो हाताळू लागला होता आणि अवनी तिचा गरोदरपणाचा काळ खूप एन्जॉय करत होती. आधिराजने श्रेयाचा उपचार सुरू करायचे ठरवले होते. जरी श्रेया सगळ्यांसोबत खूप आनंदी होती तरीही तिच्या मनातील ती इच्छा जात नव्हती. मुलांसोबत ती खूप आनंदी असायची आणि आधिराजला आता तिच्या डोळ्यात ती कमतरता बघायची नव्हती. आज ती दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा भोगत होती. म्हणून त्याने सर्वोत्तम स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घेतला आणि त्यांना श्रेयाचे रिपोर्ट दाखवले. डॉक्टरांनी रिपोर्टचा अभ्यास केला आणि मग आधिराजला सांगितले, "मिस्टर रॉय, हे खरे आहे की ती गरोदर राहू शकत नाही कारण गर्भाशय खूप कमकुवत आहे, पण आता प्रयत्न करू शकतो. अजूनही आपल्या हातात 50% संधी आहे." हे ऐकून आधिराजच्या मनात थोडासा दिलासा आला. आधिराजने एक क्षण न विचार करता श्रेयाची खुशी निवडली. त्याने तिचे उपचार सुरू केले आणि श्रेयाच्या मनातही स्वतःची ही कमतरता भरून काढण्याची आशा जागी झाली. इकडे रॉय हाऊसमध्ये सगळे लग्नाच्या तयारीत होते. लग्न साधे होणार होते, पण तरीही काही तयारी करणे गरजेचे होते. सर्व स्त्रियांनी मिळून तन्वी आणि श्रेयासाठी लेहेंगा निवडला होता. 2 दिवसानंतर लग्न होते. फेऱ्यांशिवाय दुसरे कोणतेही रीत नव्हती, म्हणून सगळे थोडे निवांत होते आणि हा निर्णय रणजितने घेतला होता कारण त्याला कोणताही धोका पत्करायचा नव्हता.
2 दिवस तर डोळ्याचे पाते लवते ना लवते तो दिवस निघून गेला. तो दिवस होता ज्याची सगळे वाट बघत होते. सर्वांनी मिळून आधी श्रेया आणि तन्वीला तयार केले आणि मग स्वतः तयार व्हायला गेले. आराध्या जेव्हा खोलीत आली तेव्हा आकाश गोलूच्या मागे धावत होता आणि गोलू कपड्याशिवाय त्याच्या पुढे धावत होता. दोघे बाप लेक मिळून खोलीत दंगा करत होते. आराध्याने कपाळावर हात मारून म्हटले, तुम्ही लोक हे काय करत आहात? गोलू तिला पाहताच तिला जाऊन बिलगला आणि म्हणाला, मम्मा मला तर तू तयार कर. आकाशने आपल्या लहान शैतानाकडे बघितले तेव्हा आराध्याने आकाशकडून गोलूचे कपडे घेतले आणि त्याला म्हणाली, तुम्ही तयार व्हा, मी याला तयार करते. आकाशने तिच्याकडे बघून म्हटले, तुम्हालाही तर तयार व्हायचे आहे. आराध्या हसून म्हणाली, मी होईल. आकाश तयार व्हायला गेला आणि आराध्याने गोलूला तयार केले. तेव्हा आकाश कपाटातून बाहेर आला. काळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये तो खूप उठून दिसत होता. आराध्या त्याच्याकडे गेली आणि त्याच्या कुर्त्याची बटणे लावू लागली. आकाश फक्त हसून तिच्याकडे पाहत होता. मग आराध्याने त्याच्या कुर्त्याच्या बाह्या नीट केल्या आणि त्याला जॅकेट घालायला मदत केली. आकाशने आपला हात पुढे केला ज्यात एक ब्रॉच होता. आराध्याने तो ब्रॉच त्याच्या जॅकेटवर लावला. मग हसून त्याच्याकडे पाहिले तर आकाशची नजर तिच्यावर होती. ती जाणार इतक्यात आकाश मागून म्हणाला, तुमचे सामान कपाटातून वेगळे ठेवले आहे, लवकर या, मी वाट पाहतोय. आराध्या हसून काही न बोलता तयार व्हायला गेली. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा ती लाल रंगाच्या जोड्यात होती. तो लेहंगा तिच्यावर खूप खुलून दिसत होता. आकाश फक्त तिच्याकडे बघतच राहिला. आराध्याची नजर आरवीवर गेली तेव्हा ती तिच्यावरच खिळली. हलक्या गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये ती अगदी छोट्याशा परीसारखी दिसत होती. लहान लहान हातात बांगड्या, डोळ्यात काजळ, कपाळावर छोटीशी टिकली आणि एक गोंडस हेअरबँड. तिला आकाशने तयार केले होते आणि ती खरोखरच खूप गोंडस दिसत होती. आकाशने आराध्याचा हात धरून तिला आरशासमोर बसवले आणि तिला स्वतःच्या हातांनी सजवू लागला. आराध्या फक्त डोळ्यात ढेर सारी खुशी घेऊन त्याच्याकडे बघत होती. तिला हा क्षण तिथेच थांबून घ्यायचा होता. आकाशने आराध्याचा हातात चुडा चढवला आणि मग तिच्या हाताचे केस घेतले. आराध्याची नजर लाजेने झुकल्या. आकाशने तिला पूर्णपणे तयार केले होते आणि शेवटी त्याने आराध्याच्या भांगेत सिंदूर भरले. पारंपरिक वेशात आराध्या अत्यंत सुंदर दिसत होती. आकाशने तिच्या कपाळाचे किस घेतले आणि प्रेमाने म्हटले, खूप सुंदर दिसत आहे माझी बायको. आराध्या हसली. थोड्याच वेळात सगळे तयार होऊन हॉलमध्ये पोहोचले. आदिराज, श्रेया आणि समर्थ तन्वी यांना मंडपात बसवण्यात आले. सर्वांसाठी हे एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते. वधूच्या वेशात सजलेली श्रेया आणि तन्वी अत्यंत सुंदर दिसत होत्या. चेहऱ्यावरील लाली त्यांना आणखीनच खुलवत होती. पंडितजींनी मंत्रोच्चार सुरू केले आणि लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. वरमालानंतर फेऱ्यांसाठी सगळे उभे राहिले आणि फेरे सुरू झाले. प्रत्येक फेऱ्यासाठी एक वचन देत चौघेही आपल्या भविष्याची कामना करत होते आणि आकाश, आराध्या, आदिराज, अवनी, आर्णव, नव्या आपापली वचने पुन्हा आठवत होते. गोलू मस्तीत सर्वांवर फुलांचा वर्षाव करत होता. पाहता पाहता फेऱ्यांच्या सिंदूर दरम्यानची रीत पार पडली आणि शेवटी मंगळसूत्र बांधले गेले. आज दोन्ही प्रेम कहाण्या पूर्ण झाल्या होत्या. सर्व विधी पूर्ण होताना रात्रीचे 8 वाजले होते. त्यामुळे सर्वांनी जेवण केले आणि आपापल्या खोलीत आरामासाठी निघून गेले. आदिराज श्रेयाची खोली. श्रेया खिडकीपाशी उभी राहून चंद्राला पाहत होती. तिच्या आयुष्यातील हा कदाचित सर्वात सुंदर दिवस होता. आदिराज फ्रेश होऊन आला तेव्हा श्रेया खिडकीत हरवलेली होती. तिने दागिनेही उतरवले नव्हते. आदिराजने तिला पाहिले आणि तिच्या जवळ गेला. त्याने हळूच तिला मिठीत घेत विचारले, काय विचार करतेस? श्रेया त्याच धुंदीत म्हणाली, विचार करते की हे स्वप्न तर नाही ना? जर असेलही तर मला हे कधीच मोडायचे नाही. आदिराजने हळूच तिच्या खांद्यावर आपले ओठ टेकवले आणि प्रेमाने म्हणाला, हे वास्तव आहे आणि स्वप्नही असेल तर मी ते मोडू देणार नाही. श्रेया वळून त्याच्या छातीशी बिलगली. आज दोघांचे प्रेम पूर्ण झाले होते. आदिराजने श्रेयाला उचलले आणि बेडवर आणून झोपवले. त्याचे हात एक एक करून तिचे दागिने काढत होते आणि त्याचे ओठ श्रेयाच्या शरीरावर आपल्या खुणा सोडत होते. श्रेया स्वतःमध्ये समावून गेली होती. स्वतःला आदिराजला समर्पित करत होती.
प्रेम आणि नशेत हरून दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. बेडवरच्या सुरकुत्या, जमिनीवर विखुरलेले कपडे आणि श्रेयाचे चढ उतर होणारे श्वास त्या सुंदर रात्रीची साक्ष देत होते. समर्थ तन्वीची खोली. इथे तर काम थोडे उलट होते. समर्थ रूममध्ये आला तोपर्यंत तन्वी कपडे बदलून नाईन्टीमध्ये बेडवरती पडली होती. तिच्या चेहऱ्यावर खूप थकवा होता. समर्थ तिला पाहून हसला. त्याने प्रेमाने तिच्या जवळ जाऊन तिचे कपाळावर किस केले आणि नंतर फ्रेश व्हायला गेला. त्याने तिची खूप वाट पाहिली होती. त्याच्या मनात समाधान होते की ती आता त्याची आहे. तर काय झाले जर आज ती झोपली होती? अजून अनेक रात्री येणार होत्या आणि तिला शेवटी समर्थच व्हायचं होते. समर्थ पटकन फ्रेश झाला आणि तन्वीला मिठीत घेऊन शांतपणे झोपला. ही शांततेची रात्र आज प्रत्येकाचे प्रेम पूर्ण करून गेली होती. पुढच्या सकाळी एक प्यारी आणि सुंदर सकाळ होती. आकाशने आपल्या मिठीत झोपलेल्या असलेल्या आपल्या बायको आराध्याला आणि आपल्या मुलीला पाहिले. त्यांना अशा प्रकारे पाहून त्याच्या ओठावर एक हास्य उमटले. त्याने मनातल्या मनात म्हटले, असे स्वप्न मी स्वप्नातही पाहिले नव्हते, जे आज वास्तव बनून माझे आयुष्य उजळवत आहे. हे म्हणत त्याने तिच्या कपाळाचे किस घेतले आणि फ्रेश व्हायला गेला. इकडे अवनी आजकाल खूप जास्त झोपू लागली होती आणि रणजितही तिला अजिबात त्रास देत नव्हता, कारण त्याला माहीत होते तिचे मूड स्विंग होत आहेत. आजारपण त्याच्यासोबत रणजितलाही त्रासदायक ठरू शकते, पण रणजित तिला सावरून घेत होता. प्रेम, आपुलकी आणि काळजी. तो अवनीला सर्व प्रकारे आराम देत होता. तो बसून अवनीला पाहतच होता की त्याचा फोन बीप झाला. त्याने फोन उचलला तर कोणीतरी मेसेज केला होता आणि त्यात ते फोटो होते जे अर्णव आणि रियाची जवळगी दाखवत होते. खरं तर ते फोटो नव्याला विमल देशपांडे यांनी पाठवले होते. रणजित, आकाश आणि समर्थसमोर त्याचे काहीच चालले नव्हते, म्हणून त्यांनी अर्णव आणि नव्याच्या नात्याला लक्ष्य केले होते, जेणेकरून नव्याला अर्णवच्या आयुष्यातून काढून काव्याला तिची जागा मिळावी, ज्यामुळे त्याचे आयुष्य आरामात जाईल. पण तसे होऊ शकत नव्हते. उलट दोघांचे एकमेकींवरील विश्वास अधिक वाढला. रणजितने रागाने मुठी वळवल्या आणि एक मेसेज टाईप करून सेंड केला. मग दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, खेळ खलास. त्याने अवनीकडे पाहिले, जी हालचाल करत होती. तो हळूच तिच्या जवळ झोपला. तिचे केस कुरवळत आणि कपाळावर किस करत म्हणाला, गुड मॉर्निंग माझी जान. अवनीने डोळे बंद असूनही हास्य केले आणि त्याच्या छातीशी बिलगली. इकडे श्रेया खूप लवकर उठली होती. रात्री ती नीट झोपू शकली नव्हती आणि वेदनेमुळे तिला झोपही व्यवस्थित लागली नाही, म्हणून तिचे डोळे लवकर उघडले होते. पण तिची हिंमत नव्हती की उठून वॉशरूमपर्यंत जाऊ शकेल आणि वरून अधिराजने तिला आपल्या विळख्यात धरले होते. पण ही वेदनाही तिला समाधान देत होती. ओठावर एक प्यारी हास्य घेऊन ती आपल्या येणाऱ्या आयुष्यात बाहू पसरून आनंदाचे स्वागत करत होती. आणि समर्थाच्या खोलीत तर दोघेही पती पत्नी आत्तापर्यंत चादर ओढून एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. अचानक तन्वी डचकून उठली. तिची नजर खिडक्यांकडे गेली तर सकाळ झाली होती. तेव्हा तिची नजर आपल्या बाजूला झोपलेल्या समर्थवर गेली. तिने त्याला पाहिले तर मन उदास झाले. कालच्या रात्री ती कशी झोपू शकत होती आणि समर्थने तिला उठवलेही नाही आणि काही बोललाही नाही. ही गोष्ट तिला आवडली नाही. तिचा हक्क होता, तो तिला उठवू शकत होता, पण त्याने असे नाही केले. ती हे सगळं विचार करत उदास मनाने उठणारच होती की समर्थने तिला अचानक आपल्याकडे खेचले आणि पटकन तिच्यावर आला. तन्वी तर फक्त थक्क होऊन त्यालाच बघत होती. समर्थने तन्वीकडे बघून म्हटले, मिसेस, माझ्यापासून दूर पळण्याची तुला खूप घाई आहे का? तन्वी फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. रात्री ती झोपी गेली होती आणि तिला या गोष्टीची खतही होती, पण समर्थने तिला त्याबद्दल काहीच म्हटले नाही. त्याच्या मनात फक्त हेच होते, त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर इतका संयम ठेवू शकला असता का? समर्थने तिला विचारत पडलेले पाहून तिचे केस नीट करत विचारले, काय विचार करतेस? न कळत तन्वीने त्याच्याकडे बघून म्हटले, आय लव्ह यू. समर्थचे हात थांबले. तो तिच्याकडे एकटक पाहू लागला आणि मग खाली वाकून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तन्वीचे डोळे बंद झाले. समर्थने तिला पाहत म्हटले, झोप शांत लागली का? हे ऐकून तन्वीने तोंड वाकडं केले. तिला वाटले तो तिला टोमणं मारतोय. तेव्हा समर्थ पुढे म्हणाला, इतका विचार करायची गरज नाही तुला.
तू आधीही माझी होतीस आणि आता तर अधिकृतपणे माझी आहेस. एक रात्र काही बदलू शकत नाही. अशा रात्री आयुष्यात अजूनही येतील आणि मी वचन देतो, आत्तापासून तुझ्या आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक रात्र शांतीची असेल. तन्वीने त्याच्याकडे पाहिले आणि ती त्याच्या छातीशी बिलगली. त्याने खरोखरच तिची प्रत्येक दुविधा मनस्थिती संपवली होती आणि त्याच्या या बोलण्याने समर्थचा आदर तन्वीच्या नजरेत अधिकच वाढला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक प्यारी आणि सुंदर सकाळ होती. आकाशने आपल्या मिठीत आपल्या असलेल्या बायकोला, आराध्याला आणि आपल्या मुलांना पाहिले. त्यांना अशा प्रकारे पाहून त्याच्या ओठावर एक हास्य उमटले. त्याने मनातल्या मनात म्हटले, अशी स्वप्ने मी स्वप्नातही पाहू शकलो नसतो, जी आता वास्तवात बनून माझे आयुष्य उजळवत आहे. हे बोलून त्याने तिच्या कपाळाचे किस घेतले आणि मग फ्रेश व्हायला गेला. इकडे अवनीला आजकाल खूप जास्त झोप येऊ लागली होती आणि रणजित तिला अजिबात त्रास देत नव्हता, कारण त्याला माहीत होते की तिचे मॉर्निंग मूड स्विंग आणि आजारपण त्याच्यासोबत रणजितलाही त्रासदायक ठरू शकते. पण रणजित कसलाही करून तिला सावरून घेत होता. रणजितचे प्रेम, आपुलकी आणि काळजी अवनीला सर्व प्रकारे आराम देत होती. तो बसून अवनीला पाहतच होता की त्याचा फोन बीप झाला. त्याने फोन उचलला तर कोणीतरी मेसेज केला होता आणि त्यात ते फोटो होते जे आर्नव आणि रियाची जवळकी दाखवत होते. खरं तर ते फोटो नव्याला विमल देशपांडे यांनी पाठवले होते. रणजित, आकाश आणि समर्थ त्यांचे काहीच चालले नव्हते, म्हणून त्यांनी आर्नव आणि नव्याच्या नात्याला लक्षित केले होते, जेणेकरून नव्याला आर्नवच्या आयुष्यातून काढून काव्याला तिची जागा मिळावी, ज्यामुळे त्यांची आणि तिचे आयुष्य आरामात जातील. पण तसे होऊ शकत नाही. उलट दोघांच्या एकमेकांवरील विश्वास अधिकच वाढला. रणजितने रागाने मुठी वळवल्या आणि एक मेसेज टाईप करून तो सेंड केला. मग एक दीर्घ श्वास घेऊन म्हटला, खेळ खलास. मग त्याने अवनीकडे पाहिले, जी हालचाल करत होती. तो हळूच तिच्या जवळ झोपला. तिचे केस कुरवळत आणि कपाळावर किस करून म्हटला, गुड मॉर्निंग माझी जान. अवनीने डोळे बंद असूनही हास्य केले आणि त्याच्या छातीशी बिलगली. इकडे रणजितचा मेसेज त्याच्या बॉडीगार्डला मिळाला, तर त्याने फोनमध्ये पाहिले. मेसेजमध्ये लिहिले होते, त्या दोघांना त्यांच्या खऱ्या जागेवर पोहोचवले जावे. बॉडीगार्ड्सने काव्या आणि विमल देशपांडे यांच्या विरोधात एक खोटा गुन्हा दाखल केला, ज्यानुसार त्या दोघी आई मुली मानवी तस्करी आणि त्यांच्याशी संबंधित प्रकरणामध्ये सामील होत्या आणि मग त्या आधारावर त्या दोघांना अटक करण्यात आली. इकडे आदिराज श्रेयाला घेऊन आज डॉक्टरांकडे जाणार होता, तिच्या पुढील उपचारासाठी. श्रेया घाबरलेली होती. तिला भीती वाटत होती की न जाणे काय होईल. एकदा तिला वाटले की तिने मागे हटले पाहिजे, पण आदिराज आता मागे हटायला तयार नव्हता. त्याने श्रेयाला शांत करत म्हटले, रिलॅक्स राहा, सर्व चांगले होईल, चिंतेची काही बाबत नाही. आणि मग तू विचार कर, 50% संधी आहे आणि खरे सांगू, जर 0.1% सुद्धा ती संधी असती तर तुझ्यासाठी मी तो धोका पत्करायला तयार असतो. श्रेया तर फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तिने हिंमत केली आणि त्याच्यासोबत जायला तयार झाली. आदिराज तिला घेऊन हॉस्पिटलसाठी निघाला आणि इकडे रणजित अवनीचे लाड पुरवत होता. अवनीच्या मागणीवरून त्याने तिच्यासाठी गाजराचा हलवा बनवला होता, पण जेव्हापर्यंत तो घेऊन आला तेव्हापर्यंत तिच्या मागणीच बदलली होती आणि आता तिच्या नवीन जिद्द मोमोज खाण्याची होती. रणजितने तिला रागाने पाहिले, पण काहीच बोलला नाही, कारण त्याला माहीत होते यावर तिचेही काही नियंत्रण नाही. पण आराध्याने रणजितची समस्या सोडवली आणि अवनीसाठी मोमोज मागवले. अवनी तर लहान मुलासारखी खुश झाली होती आणि तिला पाहून रणजितने सुटकेचा श्वास घेतला. दिवस पुन्हा एकदा सरू लागले. पाहता पाहता 6 महिने निघून गेले. अवनीला 8वा महिना लागला होता आणि याच दरम्यान नव्यासुद्धा आनंदाची बातमी दिली होती. श्रेयाचे उपचार आतापर्यंत सुरू होते आणि आता संधी वाढली होती तिच्या गरोदर राहण्याची. गेल्या महिन्यात आराध्या आणि आकाशचे प्रेम अधिकच घट्ट झाले होते. दोघांनी मिळून डान्स अकॅडमीला एक नवीन उंची दिली होती. रणजित प्रत्येक वेळी अवनीसोबत राहू लागला होता आणि आदिराज श्रेयाला प्रत्येक वेळी ताणतणावापासून दूर ठेवण्याचे सर्व प्रयत्न करत असे, ज्यामध्ये तो यशस्वीसुद्धा होत होता. गोलू नेहमी श्रेयाला प्रत्येक प्रकारात
आपल्या खोडींनी खुश ठेवत असे. नव्याच्या गरोदरपणाला 2 महिने झाले होते. अर्णव आणि नव्या दोघेही खुश होते. येणारे बाळ त्यांच्या प्रेमाला अधिकच वाढवणार होते. पाहता पाहता अवनीची प्रसूतीची तारीखसुद्धा आली. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेले गेले तेव्हा रणजित अत्यंत अस्वस्थ होता. त्याने नेहमी अवनीला प्रत्येक दुःखापासून वाचवले होते, पण आज तो असहाय्य होता. आराध्या आरवीसोबत घरीच होती. गोलूही तिथेच होता आणि श्रेयासुद्धा. थोड्याच वेळात हॉस्पिटलच्या त्या रूममधून एक बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि त्याचसोबत रणजितच्या डोळ्यात साचलेले अश्रू वाहू लागले. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आल्या, ज्यांच्या मांडीवर एक लहानसे फुलासारखे बाळ होते आणि आपले डोळे बंद करून ते बाळ आपल्या हातांची मुठी घट्ट बांधून झोपलेले होते. डॉक्टरांनी रणजितकडे बाळ केले आणि हसून म्हटले, "अभिनंदन मिस्टर सहाय, मुलगी झाली आहे." रणजितने त्या फुलासारख्या मुलीला पाहिले आणि थरथरत्या हातांनी मांडीवर घेतले. तेव्हाच आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर रणजित ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागला. "बघ यार, किती लहान आहे, अगदी तशीच जशी परी होती." हे ऐकून आकाश हसला. मग रणजितने हळूच त्या मुलीच्या कपाळावर किस केले. ती मुलगी हलकीशी हलली आणि पुन्हा झोपली. रणजित तिला पाहून हसला. मग रणजितने त्या मुलीला पाहून हळूच विचारले, "रावी." रणजित आणि अवनीची रावी. आकाश आणि अधिराजने हसून त्याच्याकडे पाहिले. मग आकाश म्हणाला, आता आम्हालाही प्रिन्सेसला भेटू दे, एकटाच बघतोय." रणजितने तिला आकाशकडे वाढवले. आकाशने त्या लहानशा गोंडस मुलीला आपल्या मांडीवर घेतले आणि तिला पाहून प्रेमाने म्हटला, "लहानशी किती गोड आहे, आरवीला कंपनी मिळेल आता." हे बोलून त्याने मुलीला अधिराजच्या मांडीवर दिले. अधिराजने प्रेमाने तिला पाहिले आणि प्रेमाने तिच्या कपाळाचे किस घेतले. अर्णवने सुद्धा मुलीला घेतले. मग तिला परत रणजितला देताना हसून म्हटला, "तुम्ही अवनीला भेटा, मी घरी सर्वांना गुड न्यूज देतो आणि घरी जाऊन आपल्या भाचीच्या स्वागताची तयारी करतो." हे ऐकून रणजित हसले तर अर्णव तिथून निघून गेला आणि रणजितसुद्धा अवनीच्या रूमकडे निघाला. रणजित जेव्हा रूममध्ये एंटर झाला तेव्हा अवनी अजूनही डोळे बंद करून झोपलेली होती आणि वेदनेच्या खुणा अजूनही चेहऱ्यावर होत्या. तो हळूच तिच्या जवळ गेला आणि त्या नाजूक बाहुलीला अवनीच्या छातीवर झोपवले. त्या नाजूक स्पर्शाने अवनीच्या डोळ्यात ओलावा आला होता. तिने हळूच डोळे उघडून त्या मुलीला पाहिले, जी तिच्या छातीशी लागलेली होती आणि तिला पाहून अवनीच्या ओठावर हास्य आले. त्या मुलीला पाहून डोळ्यात सचलेले ओलावा अश्रूमध्ये बदलला. रणजितने तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने तिच्याकडे पाहून म्हणाला, "मी म्हटले होते ना, छोटीशी अवनी येईल." हे ऐकून अवनी हसली आणि रणजितने तिच्या कपाळाचे किस घेतले. थोड्या वेळानंतर डॉक्टरांनी अवनी आणि मुलीला तपासले आणि मग त्याच्या सल्ल्यानंतर रणजित आपली जान आणि त्या नूतन जीव सोबत घरासाठी निघाला. आकाश आणि अधिराज त्याच्यासोबतच होते. इकडे अर्णवने घरी आपल्या भाचीच्या स्वागताची सर्व तयारी करून घेतली होती आणि यामध्ये आराध्या, श्रेया, नव्या आणि तन्वीने त्यांची पूर्ण मदत केली होती. आराध्या अजूनही घरच्या कामात गुंतलेली होती की तेव्हाच आरवीच्या रडण्याचा आवाज आला. तिने पाळण्याकडे पाहिले तर आरवी आता जागी झाली होती. नव्या आराध्याला पाहिले, ज्यांच्या हातावर रंग लागला होता आणि मग म्हणाली, "वहिनी, आरवीला मी दूध पाजते, तुम्ही हे बघा." हे ऐकून आराध्या हसली आणि आपल्या कामात गुंतली आणि नव्या आरवीसाठी दूध गरम करून आणली आणि फिडर तिच्या तोंडाला लावले. सुरुवातीला तिने तेच नखरे केले, पण नंतर दूध पिऊ लागली. नव्या मोठ्या प्रेमाने आरवीला पाहत होती आणि आराध्या हसत त्यांना पाहत होती. सर्वांनी लवकर सर्व कामं पूर्ण केली आणि मग लवकरच स्वतःचे रूप सुधारण्यासाठी निघून गेले. जेव्हा रणजित अवनीला घेऊन पोहोचला तेव्हा घरातील सर्व लोक दरवाजावर उभे होते. रणजितने अवनीला आधार देऊन गाडीतून खाली उतरवले आणि अधिराजने मुलीला मांडीवर घेतले. जेव्हा ते दरवाजावर पोहोचले तेव्हा आराध्याने त्या दोघांची आरती ओवाळली आणि टिळा लावला. त्यानंतर तिने अधिराजच्या मांडीवर झोपलेल्या त्या लहान परीचाही टिळा केला. सर्वांनी मिळून त्या लहान परीचे स्वागत मोठ्या थाटामाटात केले. रणजितने अवनीला आरामात सोफ्यावर बसवले आणि आकाशकडे पाहून म्हणाला, आकाशने त्याच्या बोलण्याआधीच म्हटले, "तू काळजी करू नकोस."
आपल्या प्रिन्सेसचे नामकरण आपण थाटामाटात करू. मुळातच लग्नानंतर कोणतीही पूजा झाली नव्हती, तर या निमित्तानेही पूजाही होईल. हे ऐकून रणजित हसला. कदाचित हीच त्याच्या मैत्रीची खोली होती, जिथे ते एकमेकांच्या अडचणी आणि आनंद एकमेकांच्या चेहऱ्यावरूनच समजून घेत असत. त्या लहान प्रिन्सेसच्या नामकरणाचा सर्वांनी निर्णय घेतला होता. गोलू तर खूप खुश होता. अखेर आता त्याच्या 2 लहान बहिणी होत्या. रात्रीच्या वेळेस सर्वांनी सोबतच जेवण केले आणि मग आरामात झोपायला गेले. मित्रांनो, आज रॉय हाऊसमध्ये घडलेला नामकरण सोहळ्यातील आनंद आणि ती अनपेक्षित बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रॉय हाऊसमध्ये आलेली ती नवीन व्यक्ती, त्याच्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही बदल घडेल का, हे पाहण्यासाठी आराध्या या कथेचा 43वा भाग नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढील भागात. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा आराध्या.